महापुरानंतर वर्ष उलटून गेली होती. गाव नव्या जागी उभं राहिलं होतं. पण जुन्या गावाची भीती आजही लोकांच्या मनात तशीच होती. आजही संध्याकाळ झाली की नदीकडे पाहून लोक दारं लावायचे. कारण त्या पाण्याखाली फक्त माती नाही, तर गाडलेली रहस्ये आहेत. याच गावात राहत होता राघव. शांत, कमी बोलणारा, पण प्रत्येक गोष्ट खोल विचार करणारा. लहानपणापासून त्याने एकच कथा ऐकली होती. महापूर, बुडालेलं मंदिर आणि नागदेवांचा खजिना. पण इतरांसारखा तो घाबरून गप्प बसत नव्हता. त्याला सत्य जाणून घ्यायचं होतं. राघवचे आजोबा त्या महापुराचे साक्षीदार होते. अनेकदा रात्री ते झोपेतून दचकून उठायचे. घामाघूम अवस्थेत एकच वाक्य बोलायचे, नाग जागे झाले आहेत, त्यांना शांत करू नका. आजोबांच्या मृत्यूनंतर राघव जुनं सामान आवरत होता. तेवढ्यात त्याच्या हाताला लागली एक जुनी लाकडी पेटी. पेटी उघडताच राघव थरथरला. आत होते एक तांब्याची पट्टी, एक अर्धवट नकाशा आणि एक ओळ. 3 जण येतील, एक भक्त असेल, एक घाबरेल आणि एक परत येणार नाही. हे शब्द कथा नव्हते, तो इशारा होता. याच काळात गावात एक नवा तरुण आला, अर्जुन. शहरात राहिलेला, आत्मविश्वासू, बोलण्यात पटाईत. पण एक गोष्ट विचित्र होती. त्याची नजर नेहमी नदीकडे जायची, जुन्या गावाच्या अवशेषांकडे. एकदा राघवने विचारलं, तुला इथे एवढं काय आकर्षित करतं? अर्जुन हसला आणि म्हणाला, काही ठिकाणं माणसाला प्रश्न विचारायला भाग पाडतात. त्या रात्री अर्जुन एकटाच नदीकाठी गेला. पावसाची हलकी सर, पाण्यावर चंद्राचं थरथरणारं प्रतिबिंब. तेवढ्यात त्याला जमिनीत अडकलेली एक नाग मूर्ती दिसली. तो ती उचलताच त्याच्या हातात जळजळ झाली आणि कानात कुणीतरी कुजबुजल्यासारखं वाटलं. तू पुन्हा आलास? अर्जुन दचकला. आजूबाजूला पाहिलं, पण कुणीच नव्हतं. राघवचा बालमित्र सूरज, भावनिक, थोडासा भित्रा. नकाशा पाहताच तो म्हणाला, हे करू नको, जे लोक गेले ते परत आले नाहीत. पण अर्जुन म्हणाला, भीतीमुळेच माणसं सत्यापासून दूर राहतात. त्या क्षणी राघवने अर्जुनकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. जणू काही तो हे सगळं आधीच ओळखत होता. त्या रात्री राघवला स्वप्न पडलं. नदी, बुडालेलं मंदिर आणि भुयारात उभा असलेला अर्जुन. तो म्हणत होता, यावेळी मी हरू शकत नाही. राघव दचकून उठला. तेवढ्यात दाराबाहेर आवाज झाला. तो बाहेर आला आणि पाहतो कर, अर्जुन हातात काहीतरी लपवत होता. ते होतं तेच नागचिन्ह, जे नकाशावर कोरलेलं होतं. राघव खरंच कोण आहे? पुन्हा आलास असं त्याला कुणी म्हटलं? आणि नकाशातला परत न येणारा कोण?